मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त 10,000 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे। म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, ती बातमी आहे पीक विमा संदर्भामध्ये। तर मित्रांनो बघा, शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे, म्हणजेच की पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेले असून आजपासून बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम आता जमा व्हायला सुरुवात होत आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते, पीक विमा कधी जमा होणार, कधी जमा होणार। अखेर बघा आता तो अखेरकार आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि आज तुमच्या खात्यामध्ये बघा जवळपास आता 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा 1200 कोटी रुपये हे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। आणि मित्रांनो, हा जो पीक विमा आहे काही आता बघा तुरळक म्हणजेच की बघा काहीच जिल्ह्यामध्ये हा जो पीक विमा आहे तो वाटप होणार आहे। त्यामुळे बघा आता यामध्ये कोणते जिल्हे असणार आहे, पात्र कोणते जिल्हे असणार आहे, बघा कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये आजपासून पीक विमा वाटप होणार आहे। बघा 14 जिल्ह्यांमध्ये आजपासून पीक विमा वाटप होणार आहे। त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता सर्वात अगोदर तुम्हाला ते सर्व आता जिल्हे सुद्धा सांगतो। आणि पीक विमा कधीपासून तुम्हाला बघा कधीपासून वाटप होणार, आजपासून होणार का दुपारपासून होणार, संपूर्ण डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। मित्रांनो बघा, आज आहे बघा थोड्याच वेळामध्ये आता तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आता बघा थोड्याच वेळात 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती आता कृषी विभागाने जारी केलेली आहे। आणि यामध्ये 2022 पासून ते 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याचे पैसे हे जमा होणार आहेत। आणि पीक विमा हा जो आहे मित्रांनो तो 100% आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि बघा आता जो 15,000 रुपये आहे बघा, तुम्हाला या ठिकाणी 15,000 रुपये तर मिळणार आहे। आणि आता बघा यासाठी पात्र जे आहे तो बघा 14 जिल्हे निवडण्यात आले आहे बघा 15 जिल्ह्यासाठी। आणि हा जो मित्रांनो बघा तुम्ही इथे बघा 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे बघा खूप सारे शेतकऱ्यांना 25,000, कोणत्या शेतकऱ्यांना तर 15,000 असे 35,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा आता मंजूर झालेला आहे। आणि बघा 2022 पासून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता बघा 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। बघा तुम्हाला वाट बघत असेल की आता तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, बघा तर त्याचे कारण बघा सरकारने सांगितले आहे ते म्हणजेच बघा 2022 ते 2023 आणि 2024 या मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिला नव्हता। त्यामुळे एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांना वाटप होणार आहे। आणि ही जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या बघा आता आता बघा पिकाचे लागवड होत असतात आणि त्यांच्यासाठी मदत शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून सरकारने आता मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे बघा असं शेतकऱ्यांना मंजुरी म्हणजेच की शेतकऱ्यांचा पीक विमा वाटप होणारा मंजुरी दिलेली आहे। शेतकऱ्यांना आता याचा मोठा फायदा होणार आहे। बघा सरकार तर शेतकऱ्यांना दिलासा, त्यामुळे बघा शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होते। बघा खूप दिवसापासून पीक विमा जमा झाला नव्हता, शेतकरी नाराज होते। आता बघा सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहेत। आणि आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। बघा तुम्ही आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी बघा 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडल्याचे सांगितले आहे, म्हणजेच की सोडणार असं त्यांनी सांगितले आहे। त्यामुळे बघा आता थोड्याच वेळामध्ये तुम्हाला या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे। आणि मित्रांनो बघा थोड्याच वेळामध्ये जो पीक विमा आहे तो जमा होणार आहे तो म्हणजेच बघा 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा आता तुमच्या खात्यामध्ये तुमच्या बँकेमध्ये आता जो पीक विमा आहे तो तुम्हाला वाटप होणार आहे। बघा आता बघा उद्या आहे बघा आता उद्या म्हणजेच की या 14 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये सोडला जाणार आहे। म्हणजेच की आज उद्या बघा 2 ते 3 दिवसाचा प्रोसेस चालणार आहे। त्यामुळे आता टप्प्याने पैसे हे वाटप होणार आहेत। आणि आता सर्वात अगोदर बघा आता सरकारने बघा आता ते 14 जिल्हे कोणते पात्र असणार आहे, कोणते मंजूर केलेले आहे तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी आता सांगणार आहोत। तर मित्रांनो बघा इथे बघा
हा जो पीक विमा आहे तो बघा 15,000 या ठिकाणी तुम्हाला आता वाटप होणार आहे 14 जिल्ह्यांमध्ये. कृषी विभागाने बघा कृषी विभागाने सांगितले आहे, त्यामुळे बघा ते आता तुम्ही महत्त्वपूर्ण बघा म्हणजेच की समजून घ्या बघा. आता लक्ष देऊन बघा मित्रांनो, इथे या ठिकाणी बघा पीक विमा जो आहे तो 14 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. आणि बघा जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल, तर तुम्हाला या ठिकाणी 30,000 रुपयापर्यंत देखील आता पीक विमा मिळू शकतो. बघा 2022 ते 2025च्या महिन्यापर्यंत राहिलेल्या सर्व तुम्हाला या ठिकाणी 30,000 रुपयापर्यंत मिळतील. बघा काही शेतकऱ्यांना तर काल बघा बँक खात्यावर 52,000 रुपये, आता 52,000, तर काही शेतकऱ्यांना 49,000 रुपये किंवा 50,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळालेला आहे. आणि आता लवकरच बघा राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आता या ठिकाणी वाटप होणार आहे. मित्रांनो बघा नीट समजून घ्या. बघा एकूण 36 जिल्हे आहेत आणि बघा काल जवळपास बघा 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप हे झाले आहेत. आणि शेतकऱ्यांना वाटत होते की पीक विमा 10,000 किंवा 15,000 रुपये येईल, परंतु आता केंद्र सरकारकडून 2022, 2023, 2024 राहिलेला पीक विमा मिळून एकदम खात्यावर 50,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आता सर्वात अगोदर जे आता बघा पीक विमा जो आहे तो तुम्हाला कोणत्या पिकांचा पीक विमा मिळणार आहे. बघा सर्वात अगोदर बघा ज्वारी आहे, हे बघा ज्वारीसाठी, त्यानंतर तुरीसाठी, त्यानंतर उडीद आहे, सोयाबीन आहे, कापूस आहे, केळी आहे, आंबे आहे, तसेच मूग आहे, मटकी आहे, शेंगा आहे. बघा मित्रांनो एवढ्या साऱ्या पीक विमा तुम्हाला एवढ्या साऱ्या पिकाचा तुम्हाला अशा मिळणार आहे. तर बघा अशा सर्व पिकांसाठी सरकारने आता यादी जाहीर केली आहे. आणि जवळपास 35 पिकाची जी यादी आहे ते 35 पिकाची यादी या ठिकाणी मंजूर केलेली आहेत. आता सर्वात अगोदर बघा आता बघा 12 बँका सोडून इतर बघा म्हणजेच की आता 12 बँके आहे, त्यासाठी बघा तुमचे 12 बँके सुद्धा आता तुम्हाला सांगणार आहोत या ठिकाणी कोणते 12 बँकेमध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजेच की बघा 12 बँकेमध्ये या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे असं सरकारने सांगितलं आहे. बघा 12 बँकाची यादी आता यासाठी पहिली बँक आहे मध्यवर्ती बँक, बघा तसेच बघा सहकारी बँक, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, पोस्ट ऑफिस बँक आहे, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बघा कॅनरा बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे. बघा एवढे सारे या ठिकाणी म्हणजेच की एवढे सारे आता पीक विम्यासाठी मंजूर केलेले आहे. बघा जवळपास 14 ते 15,000 शेतकरी यामधून बाहेर पडणार आहेत. बघा खूप साऱ्या शेतकऱ्यांचे या बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा वाटप होणार आहे असे सरकारने सांगितलं आहे. आणि मित्रांनो जो आता पीक विमा आहे तो बघा 12 जिल्हेच आता या ठिकाणी 12 जिल्हेच असणार आहे. तर ते 12 जिल्हे कोणते असणार आहे, जर आता बघा तुम्हाला जर 12 जिल्हे बघायचे असेल तर आता पुढील अपडेटमध्ये ते अपडेटमध्ये घेऊन येणार आहोत. तुम्हाला जिल्हे त्या ठिकाणी फक्त जिल्हे तुम्हाला त्या ठिकाणी कोणते वाटप होणार आहे, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे हे तुम्हाला सांगणार आहोत. पुढील अपडेट जे आहे तो नक्की व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला फक्त जिल्हे सांगण्यात येणार आहेत. त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्राबरोबर, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.